प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. मी पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची भेट घ्यायला देवबाप्पाचं मन झालं आणि देवबाप्पाचं मन झाल्यावर सेवकाला देवबाप सांगितल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, देवाला असं झालंय आता, देवाच्या मनाला, कधी माझे विश्वासणारे या पृथ्वीवरून मी माझ्या जवळ घेईन. जसे आई बापा आपल्या मुलाला आपल्या जवळ सतत असण्यासाठी इच्छुक असतात, तसा आमचा प्रभू आता अखिल पृथ्वीवर जेवढे बोलवलेले आहेत, निवडलेले आहेत, या प्रियजनांच्या भेटी घेण्याच्या तयारीत आहे. प्रियांनो, फक्त बोलवलेले, निवडलेले हे दोन जर नावं प्रभूने दिलेत ना, इथं मात्र थोडासा बदल होणार आहे. काही जण आतमध्ये जाणार आहेत, काही जण बाहेर राहणार आहेत. नरकामध्ये कोणाला जागा नाही बरं का, ना बोलवलेल्याला जागा नाही, ना निवडलेल्याला जागा नाही. हा, बोलवलेल्यांनी ऐकलं नाही प्रभूचं वचन, जे प्रभू सांगत होता सेवकांच्या द्वारे, म्हणून त्यांचं प्रतिफळ त्यांना तिथं मिळणार आहे. पण ते प्रतिफळ त्यांना मिळू नये म्हणून आजही सेवक आत्म्याच्या प्रेरणेने आपल्यापर्यंत येत आहे. जे देवाचं ऐकतील त्यांचं कल्याण होईल, जे ऐकणार नाही त्यांना न्यायासाठी उभं राहावं लागणार आहे. म्हणून ऐकण्याची प्रक्रिया व्हावी, म्हणून देवाच्या सेवकांना देवबाप वारंवार आपल्यापर्यंत पाठवित आहे. देवबाप सेवकांना पण असंच पाठवित नाही. देवबाप पण मनामध्ये जी इच्छा धरतो ती अशीच धरत नाही. देवबाप्पाला पूर्ण खात्री आणि शाश्वती आहे की माझे विश्वासणारे एक ना एक दिवशी माझा ऐकतील आणि त्याप्रमाणे करतील. पण तो दिवस कोणता आहे हे सेवक सांगू शकत नाही. देवाचा आत्मा कोणत्या दिवशी आपलं सामर्थ्य, आपलं संजीवन, आपल्या आत्म्याची आग कोणत्या ठिकाणी कशी पाठवील सांगता येत नाही. म्हणून आम्ही जे देवबाप्पाने आम्हाला आज्ञा दिलेलं आहे ते प्रभूच्या नावाने चाललेलं आहे. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया आणि समीक्षा आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करल. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 श्रीआधीश परमेश्वरा, आकाशाची पृथ्वीची उत्पन्न करते ईश्वराजा, आतापर्यंत सर्व पवित्र धन्यवाद देते. येशू ख्रिस्ता, विशुद्ध शिवे तो आमची जीवन जोडलीस, तुझे कुठे धन्यवाद माते ईश्वराजा. ईश्वराजा, आता संदेश तुझ्या नावात आशीर्वादित कर. इथे बसलेल्या प्रत्येक आवाजाला विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव. तो म्हणतो, जिथे दोघे किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. ईश्वराजा, आमचा असा विश्वास आहे की तू इथे उपस्थित आहेस. ही छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त त्याचा प्रिय आणि गोड की म्हणून आमेन. लक्षात घ्या प्रियांनो, प्रार्थना करणाऱ्या मुलींनो, नेहमी तुमच्या प्रार्थनेमध्ये नवनवीन शब्द जेव्हा येतील तेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये प्रभावीरित्या बोलायला लागलाय. ठरवलेली प्रार्थना, ठराविक शब्द जर तुम्ही वारंवार बोलता ना, तर पवित्र आत्म्याला तुम्ही आपल्या हृदयात तेवढीच जागा देता जेवढी जागा तुम्ही बोलण्यातून व्यक्त करता. बघा, आता मी दरवेळेला येतो, कधीच आता तर देवबाप वहीच काढू देत नाही, मला वहीला हातही लावू देत नाही. जेव्हा पण मी कोणत्याही ठिकाणी प्रेयरला गेलोय ना, एकच प्रकारचा संदेश आलेला नाही. वेगवेगळे वचन घेऊन देवबाप्पाने त्या वचनातून नवीन रीती, नवीन विचार, नवीन वचनातून प्रत्येकाला मार्गदर्शन केलंय. पवित्र शास्त्र एकच आहे, परंतु रिपिटेशन मध्ये जरी वचन घेतले देव बाप्पाच्या आत्म्याजवळ, त्या वचनाला त्या समयात कोणत्या रीतीने सांगायचं त्याचा खजिना पवित्र आत्म्याजवळ आहे.
म्हणून बुद्धीच्या संदेशाजवळ लिमिटेड खजाना असतो. आत्म्याजवळ अगणित खजाना आहे, ज्याचं लिमिट आम्ही आमच्या बुद्धीने काढू शकत नाही. आत्म्याने भरलेली प्रार्थना हे माणसाच्या जीवनामध्ये फार मोठं बदल आणणारी प्रक्रिया आहे. प्रार्थना इतकी पवित्र विधी आहे, इतकी पवित्र विधी आहे की त्या विधीचं वर्णन कशाने करता येत नाही. म्हणून देव बाप्पाने आमच्या प्रार्थनेमध्ये ज्या विनंत्या आम्ही देव बाप्पाला सादर करतो त्याला स्तोत्र संहितेमध्ये धूप म्हटलं आहे. प्रगटीकरणामध्ये पण धूप हा शब्द प्रार्थना विनंत्यांना देव बाप्पाच्या आत्म्याने दिलेला आहे. आता जर प्रार्थना विनंत्याला धूप हा शब्द दिलाय, तर धूप हा शब्द निरनिराळ्या विषयांनी, निरनिराळ्या शब्दांनी देवाच्या चरणासमोर सादर होणं गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो, सेवकाचं आद्य कर्तव्य आहे, जिथं विश्वासणारे प्रभूच्या मार्गामध्ये योग्य रीतीने आपण रस्ता चुकलो है ना, एखादा रस्ता जर चुकलो, आपल्याला वाटतं अरे मी बरोबर चाललोय, पण जेव्हा आपल्या लक्षात येतं अरे मी ह्या रस्त्याने एकदा आलो होतो, पण अशा तऱ्हेचा हा रस्ता नव्हता, हा काहीतरी वेगळाच रस्ता वाटतो. मग आपण वाटसरूंना विचारतो का हा रस्ता XYZ ठिकाणी जातो का? मग ते म्हणतात नाही 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 नाही, तुम्ही चुकीच्या रस्त्याने आलात, तिकडून जा. आणि जेव्हा आपल्याला सांगणारे सांगतात आपण त्याप्रमाणे जातो, तेव्हा आपण इच्छस्थळी जातो. तसं प्रियांनो, सेवक देखील विश्वासणाऱ्यांना प्रभूची भेट होण्याच्या रस्त्यावर कसं चालायचं हे सांगणारे आहेत. जेव्हा दासाला दिसतं ना अरे हे तर प्रभूच्या नावानेच चाललेत, परंतु यांचा रस्ता थोडासा वेगळा वाटतो. म्हणून प्रियांनो, कधी पण कोणताही सल्ला सेवकांनी दिला, सजेशन दिलं, तर त्या सजेशनाचा, सल्ल्याचा नेहमी आदर करायचा. कारण तुम्ही योग्य बनावं ही देव बाप्पाची इच्छा आहे. आणि सेवक ज्या प्रेरणेने येतो ना, त्या सेवकाच्या मनामध्ये हीच आशा ना अपेक्षा आहे. आज हे प्रियजन ऐकत आहेत, पण एक दिवशी अशी देवबाप तुमच्यावर कृपा करील की तुम्ही संदेश देताल. मी जरी प्रार्थनेला आलो ना, मी शांतपणे बसन आणि कोणती बहीण म्हणून आज मी वचनातून शेअर करीन, त्यावेळेला मी आनंदानेच वचन ऐकण्याची तयारी ठेवीन. सेवकाजवळ सगळ्या गोष्टी आहेत प्रियांनो. असं समजू नका अरे सेवक आले म्हणजे त्यांनी बोललंच पाहिजे. कधी कधी देवाचा आत्मा सेवकाला म्हणतो गपचूप ऐकून घे. तू जे शिकवलंस त्यांना, त्यांच्यामध्ये किती पवित्र आत्म्याने कार्य केलं किंवा त्यांनी पवित्र आत्म्याला किती आपल्यामध्ये घेतलंय ते जरा तू समजून घे. दोन्ही प्रक्रिया आहेत प्रियांनो. आज तुम्ही संदेश ऐकतात, भविष्यात देवबाप तुमच्या मुखातून संदेश प्रगट करणार आहे. आणि हे व्हावं म्हणून प्रार्थना व्यवस्थित असणं गरजेचं आहे. प्रार्थनेनेच आम्ही सामर्थ्याने भरलं जातो प्रियांनो. म्हणून हा विचार समीक्षाची आज अगदी शॉर्ट अँड स्ट्रेट मध्ये प्रार्थना झाली ना, एकदम शॉर्ट अँड स्ट्रेट. समीक्षाला वाटलं मी कधी आमीन म्हणन, म्हणून साठी देव मला जे देवबाप्पांनी सुचवलं ते मी बोलत आहे. आता येऊया आपल्या वचनाकडे प्रियांनो. आज एक वचनातून आपण थोडा वेळ देवबाप्पाकडे पाहणार आहोत. काढूया आपण कलसेकराचं पत्र, 3 अध्याय 13वं वचन. 3 अध्याय 13वं वचन. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाढवाने असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. प्रियांनो, अंतिम समयामध्ये देवबाप आता वाचलेल्या वचनाप्रमाणे हर विश्वासणाऱ्याकड, हर सेवकाकड अपेक्षा करत आहे. कधी कोणाविषयी किंवा कोणाबद्दल
कोणतेही अविचाराचे विचार, गलत गोष्टी, कपट, निंदा, छळ किंवा आणखी काय जे काय असेल ते जे प्रभूला मान्य नाही ते घेऊन चालू नका. कारण वाचनात सांगितलंय एकमेकांना क्षमा करा. प्रियांनो, क्षमा म्हटलं ना, सगळ्या गोष्टी करण्याकडे आमचं धैर्य होऊ शकतं. पण क्षमा म्हटलं ना, आमचं मन आम्हाला कधी कधी क्षमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊ देत नाही. क्षमा करण्याची आमच्या मनाला कधी कधी इच्छा होत नाही. प्रियांनो, ख्रिस्तासारखा स्वभाव धारण करायचा जर आम्हाला असेल ना, तर आमच्यामध्ये क्षमा करण्याची वृत्ती असलीच पाहिजे. आणि क्षमा फक्त गळ्यापासून नसली पाहिजे, हृदयापासून असलं पाहिजे. ह्या हृदयात काहीच नाही ठेवायचं आणि मुखाने कबूल करायचं, मी पूर्णपणे तुला हृदयापासून क्षमा केले. तेव्हा देवबाप समजतो, अरे यांनी खरोखर क्षमा हृदयापासून केली. न तर कधी कधी काय होतं, माणसांना दाखवण्यासाठी इथून बोललं जातं, मी क्षमा केली तुम्हाला. होठात टेक, पोटात एक, ही प्रक्रिया फक्त देवबाप्पाचा आत्मा ओळखतो. कोणाला ओळखता कधी कधी आलं नाही, हरकत नाही. देवाच्या आत्म्याला अचूकरित्या कळतं की यांनी जे काही केलंय ते खरं केलंय का दिखाव्याचं केलंय. यांना आम्ही प्रभूमध्ये आलो, प्रभूने आम्हाला आपल्या नावात घेतलंय. पूर्ण निर्धाराने देवबाप्पाने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय. पूर्णपणे हा माझ्या बरोबर राज्य करणारा होईल अशा अनुषंगाने देवबाप्पाने आम्हाला त्याच्या राज्यात घेतलंय. देवबाप्पाने अशा अनुषंगाने घेतलं नाही, राहिलं तर रायन, जायला तर जाय, माझ्या मनाला आलं म्हणून घेतलं तुला, तुला नाही थांबायचं, जा निघून. म्हणून देवबाप्पाने एक शब्द बायबलमध्ये ठेवलाय. काही जणांची वृत्ती असते बरं का अशी, अरे देवाने जरी मला घेतलं, मला नाही राहायचं देवामध्ये, मी माझ्या मनाचा मालक आहे, मला देवात नाही राहणं आवडत, मला कोणी जबरदस्ती करायची नाही. म्हणून अशी भाषा जे बोलणारे काही जण असतात ना, त्यांच्यासाठी विशेष करून देवबाप्पाने बायबलमध्ये एक शब्द ठेवला आहे, तो आपण वाचनात जाऊन पाहूया. नीतिसूत्रे 24वा अध्याय 16वं वचन. वाचा वाचा. कारण नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीन दोस्त होतात. बघा, या वचनावर मागील काही संदेशामध्ये याच वचनाला घेऊन पवित्र आत्मा वेगळ्या प्रकारे 7 प्रकारे पाडण्याविषयी बोलला. पण आज बघा, वचन तेच आहे, शब्द तेच आहेत, परंतु विचार वेगळा आहे. आज विचार काय दिलाय की प्रभूने जर एखाद्याला आपल्या राज्यात घेतलं तर एखादा म्हणतो, मला नाही राहायचं प्रभूच्या राज्यात, मला नाही चालायचं प्रभूच्या वचनाप्रमाणे, मी नाही ऐकणार प्रभूचं, मी नाही वाचणार बायबल, मला चर्चला पण जाण्याची इच्छा नाही. प्रियांनो, अशा प्रक्रिया एखाद्या विश्वासणाऱ्यासाठी देवबाप्पाने ठरवून दिलेली सीमा आहे. 7 वेळापर्यंत देवबाप त्याला क्षमा करण्याच्या वृत्तीमध्ये राहतो. पण त्याने 7व्या वेळेची पण हद्द पार करण्याचा प्रयत्न केला. 7 वेळेनंतरही 8व्या वेळेस बोलण्यासाठी देवबाप संधीच देत नाही त्याला. प्रियांनो, देवाचा आत्मा मनुष्याच्या शरीरातून निघून गेला किंवा प्रभू त्याच्या शरीरातून निघून गेला ना, सैतान क्षणभराचाही वेळ लावित नाही त्या व्यक्तीला धरण्यासाठी. जे प्रभूला कळतंय ना, त्या प्रक्रिया सैतानाला पण कळतात. पण सैतानाचा गुण काय माहितीये का? सैतानाजवळ सकारात्मक काही नाहीये. सैतानाजवळ जे काही आहे नकारात्मक आहे. जे देवाला तर काय, पण मनुष्याला पण पटणार नाही अशा वाईट तऱ्हेचं कृत्य सैतानाजवळ आहे.
म्हणून त्याला प्रभूने आपल्या राज्यातून पूर्णपणे काढून टाकलं. न तर सर्वात आवडता पुत्र परमेश्वराच्या नजरेमध्ये लुसिफर हा होता. अहो, त्याने लुसिफर हे नाव देखील गमवलं. त्याला काय वाटलं नाही. तुम्हाला मला लुसिफर नावापासून जरी वेगळं केलं, मला काय फरक नाही पडत. माझी जी मनाची इच्छा आहे तीच इच्छा मी धरून राहीन. परमेश्वर म्हणला, ती इच्छा तुझी कधीच पूर्ण होणार नाही. तुझी ती इच्छा पूर्ण होणं शक्यच नाही. पण तो आजही धडपडत आहे, प्रयत्न करत आहे. त्याला तिथं ते करायला भेटाना म्हणून तो आता आमच्या मागं लागलाय. मला ती संधी नाही ना दिली. तुझ्या राज्यामध्ये जे लोक तू घेतले त्यांना मी तुझ्या राज्यापर्यंत येऊ देण्यासाठी अडखळणं, अडचणी, समस्या जे मला करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून देवाने आम्हाला हे दिलंय. याच्यामध्ये राहा, तुम्ही सुरक्षित राहता. जो बायबल वाचतो ना प्रियांनो, एक वचन, एक पॅरेग्राफ, एक अध्याय वाचतो ना, तो प्रभूच्या नजरेमध्ये सुरक्षित असा प्रभूचा विश्वासी आहे. पण जे बायबल वाचित नाही ना प्रियांनो, ते प्रभू पासून सुरक्षित न राहण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला प्रभूमध्ये चालत असताना ठेवतात. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी प्रार्थना त्यांचं सर्व काही आहे. त्यांचं वाचनही प्रार्थना आहे आणि प्रार्थना विनंती ही देखील त्यांची तीच आहे जे वाचणारीची आहे. प्रियांनो, देव बाप्पाने कुठेही अन्याय केलेला नाही. सर्वांना देव बाप्पाने एक समान आपल्या जवळ ठेवण्याची प्रक्रिया पवित्र शास्त्रातून दाखवली आहे. बघा, एक शब्द बघूया आपण. यशायाचं पुस्तक, सैतानाविषयी एक शब्द आहे. 14वा अध्याय 12वं वचन. यशाया 14वा अध्याय 12वं वचन. हे देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकली? हे दैदित्यमान ताऱ्या, तसं आहे का? है ना, दैदित्यमान तारे आहे ना. तो नाही आहे. तर नाही ना. नाही का? तो आहे. याच्यात पहा दे तुम्ही. प्या मान. हो, दे मान. देदीप्य हे कोणतं आहे? हे ओवी. दैदित्यमान, इथं भाषांतर जरा बदल आधीच आहे केलाय. का ते? हा, भाषा दैदित्यमान ताऱ्या हा शब्द पाहिजे. इथं वेगळा शब्द, याच्यातही तसाच आहे जो त्याच्यात लिहिलाय. दैदित्यमान असा हा, दिला. दैदित्यमान असं पाहिजे, नाही ना? हा, दैदित्यमान ताऱ्या. ना, दैदित्यमान त्यात. इथं तसा शब्द नाही. माझ्या छापाईमध्ये चुकीचं आहे. मला वाटलं माझ्या बायबल मध्ये बरोबर आहे. 14वा अध्याय 12वं वचन वाच बाळा. त्याच्यात कसं दिलंय ते जरा जुनं वाटतंय बायबल. 4 आहे. 12वं वचन. 14:12 वचन. हे देदीप्यमान. तेच आहे. जो याच्यात शब्द आहे तोच तो शब्द आहे. कारण भाषांतरांमध्ये ना लय बदल करण्यात आलेला आहे, किंवा तसं नाही. छापाईमध्ये बदल झालाय का भाषांतरामध्ये बदल झालाय. पण जेव्हा मी मूळ ओवीचं बायबल वापरित होतो ना तरुणपणामध्ये, कारण मी तुम्हाला नेहमी सांगतो ना, मी इतकं बायबल वाचन केलेलं आहे ना. सिरियसली जरी माझे बायबल वाचन 2च वेळ झालंय ना, पण नेहमी बायबल मध्ये मी स्वतःला ठेवलेलं आहे. म्हणून मला आजही आठवतात दैदित्यमान ताऱ्या. दैदित्यमान प्या आलं म्हणजे. हे हा शब्द ओरिजिनल आहे, पण इथं वेगळंच शब्द छपाई करण्यात आलेला आहे. पुढं काय म्हटलंय? प्रभात पुत्रा. बघा, देव बाप्पाने त्याला कोणतं नाव दिलं होतं? प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडला?
नेहमी सांगण्यात येतं ना की त्याला वरून खाली टाकण्यात आलंय. बघा वचनातून देव बाप्पाने प्रगट केलंय की त्याला वरून खाली टाकण्यात आलंय. का टाकण्यात आलं? राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीस कसे टाकिले. राष्ट्रामध्ये कोण राहतं? लोक राहतात ना. लोकांना ठकवण्यासाठी तो नेहमी लोकांच्या माग आहे, विश्वासणाऱ्यांच्या माग आहे. म्हणून देवाने त्याला कुठली जागा दाखवली? धुळीतली जागा दाखवली. तो धुळीमध्ये आहे, परंतु आम्हाला कधी कधी वाटत नाही की तो धुळीमध्ये आहे. देव बाप्पाने त्याला इतक्या खालच्या पातळीला ठेवलेलं आहे, पण तो त्या खालच्या पातळीला आहे हे पण मान्य करत नाही. वचन सांगतं तो धुळीस लोळविलंय देव बाप्पाने त्याला, पण तो आजही मान्य नाही करत. तो म्हणतो नाही, मी लोळलो नाही, मी तिथपर्यंत गेलोच नाही. कारण का तो ही भाषा बोलतो? याचं उत्तर बघू आपण बायबल मधून. योहान कृष्ण वर्तमान 8वा अध्याय 44वे वचन. हे ते कारण आहे तो मान्य न करण्याचं. 8 44वे वचन. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि आपल्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास पाहता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक आहे आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, ते स्वतः होऊनच बोलतो, कारण तो लबाड व लबाडाचा बाप आहे. हे त्याचं मूळ नाव आहे. त्याच्याजवळ सत्य बोलण्याची प्रक्रिया आहेच नाही. तो सत्य बोलू शकत नाही. त्याच्याजवळ लबाड, इतकं घुमून फिरून सांगण्याची त्याच्याजवळ प्रक्रिया आहे. म्हणून देवाने त्याला लबाड आणि लबाडाचा बाप हे नाव देऊन त्याला घोषित करून टाकले. अहो, परमेश्वराने जर त्याला हे नाव दिलंय ना, तर आमच्या मुखामध्ये पण हेच नाव आहे त्याच्यासाठी. आम्ही म्हणतो का या वचनाप्रमाणे त्याचं नाव नाही? आम्ही मान्यच करतो. आमच्या प्रभूंनी जर त्याला हे नाव दिलंय, आम्ही पण त्याला ते नाव देतो. म्हणून तो धुळीत जरी पडलेला आहे ना, धुळीत जरी प्रभूंनी लोळवलंय ना, तरी तो म्हणतो नाही 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 नाही, मी अजिबात नाही झालो तसं. मी मान्य नाही करत मी धुळीत लोळवलो गेला आहे म्हणून. कारण त्याच्यामध्ये लबाड बोलण्याची वृत्ती आहे. म्हणून प्रियांनो, सैतानाच्या हर डावपेचा पुढं आम्हाला टिकाव धरता यावा म्हणून शस्त्र सामुग्री प्रभूने आमच्यासाठी ठेवलेली आहे. आम्हाला शस्त्र सामुग्री देऊन सैतानाबरोबर सतत युद्ध करण्यासाठी सज्ज ठेवलेलं आहे. पण ही युद्ध सामुग्री आमच्यामध्ये येते ना, कशी येते माहिती का? आम्ही प्रथम देवाच्या संपर्कात असलं पाहिजे, दुसरं आम्ही वचनात असलं पाहिजे, आणि तिसरं आम्ही ऐकणार असलं पाहिजे. आम्ही जर या 3 प्रक्रियेमध्ये जर प्रभू संगती असतो ना, तर ती आत्मिक युद्ध सामुग्री जी आहे ती आम्हाला देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. पाहूया ते युद्ध सामुग्री कुठं आहे, काय आहे ती. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 10 पासून वाचा. जरा खालचे वचन 3-4 वचन वाचा. 10 पासून खाली. आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकावयास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातला दुरात्मा समूह ह्याबरोबर आहे. यास्तव तुम्ही वाईट दिवशी विरोध करावयाला व सर्व काही केल्यावर टिकून राहायला समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री बांधून घ्या. यास्तव सत्याने आपली कंबर बांधून नीतिमत्व स्वरूपाची उरस्त्राण धारण करून शांतीच्या सुवार्तेने बनलेल्या
सिद्धतेच्या पादुका पायात घालून आणि या सर्वांखेरीज जिच्या योगे त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझविता येतील ती विश्वरूपी ढाल धरून उभे राहा. बस. त्या दुष्टाचे सगळे अग्निमय असे बाण तुम्हाला विझवता येतील म्हणून आत्मेची ढाल धारण करून राहा. बघा, युद्धामध्ये जर ज्याच्या हातामध्ये ढाल असते ना त्याला वाटतं मी सगळ्यात सुरक्षित आहे. कुठूनही बाण येऊ द्या, कुणी तलवारीचा वार करू द्या किंवा कशाचाही भाल्याचा वार करू द्या, त्याला ती ढाल सामोरं जाते आणि बचाव करते. प्रियांनो, आमचं सर्वात मोठं आत्मिक कवच काय आहे? देवाचं वचन. आणि देवाच्या वचनामध्ये जे सांगितलंय, आता वाचलं आम्ही, ती आमची देव बाप्पाने आम्हाला दिलेली शस्त्र सामुग्री आहे. ही शस्त्र सामुग्री त्यांनाच मिळते जे देवाच्या संपर्कात राहतात, ऐकतात आणि त्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये सदैव देवाच्या सानिध्यामध्ये स्वतःला सिद्ध ठेवतात. सर्वांना ही शस्त्र सामुग्री भेटत नाही प्रियांनो. ही देवाची शस्त्र सामुग्री आहे. ही कोणा साधारण व्यक्तीची सामुग्री नाहीये. ही सामुग्री धारण करण्यासाठी आम्हाला लीन दिन नम्र प्रभू समोर राहणं अत्यावश्यक आहे. तरच ही शस्त्र सामुग्री आम्हाला न दिसता आमच्या भोवती ती आमच्या बरोबर आहे असा अनुभव आम्हाला येईल. लुसिफरचे इतके करोडो दुष्ट आत्मे आहेत ना, इतके दुष्ट आत्मे आहेत, पण लुसिफरने सांगून ठेवले त्यांना, ज्या विश्वासणाऱ्याच्या भोवती आग दिसन ना तुला, तिथं कधीच जायचा प्रयत्न करू नको. ज्याच्या भोवती तुला आग दिसन ना तिथं पाय ठेवण्याची पण चूक करू नको, कारण तो देवाच्या सानिध्यामध्ये आहे. त्या दुष्टाला ना प्रभू नेहमी आग दाखवितो, कारण तो आगीसाठी राखून ठेवलेला आहे. आम्हाला माहित आहे ना, आग देव बाप्पाने वरती ठेवलेली आहे, म्हणून आम्हाला पण आगीचं कवच प्रभूंनी ठेवलेलं आहे. ते आम्हाला जरी दिसत नसलं ना, पण त्या दुष्टाला ते कवच दिसल्याशिवाय राहत नाही. आज आम्ही प्रभू मध्ये सुरक्षित आहेत. कशामुळे सुरक्षित आहेत? कशामुळे सुरक्षित आहेत? आम्ही देवावर विश्वास ठेवलाय. देवाची ऐकण्याची इच्छा आमची आहे आणि देवबाप आम्हाला ज्या अनुशासनामध्ये वाढवण्याची त्याची इच्छा आहे, त्या अनुशासनामध्ये आम्ही जाण्यासाठी स्वतःला नेहमी सिद्ध करण्याचा प्रयत्न ठेवत आहोत. ह्या प्रक्रिया त्या दुष्टासाठी अग्नीचं कवच असं आहे. ते दिसत नाही आपल्याला, पण त्या दुष्टाला दिसतं. आणि मग लुसिफरने आपल्या दुष्ट आत्म्यांना सांगितलंय, जिथं आग दिसन तिथं जायचा प्रयत्न करू नको. ही आग कोणामध्ये येते माहिती का? किंवा ही आग कोणाच्या भोवती देवबाप ठेवतो माहितीये? जे वचन वाचतात. म्हणून माझ्या संदेशामध्ये नेहमी देवाचा आत्मा विश्वासणाऱ्यांना सांगत आहे, तुम्ही वचन वाचणारे असलं पाहिजे. आता एक प्रश्न विचारतो मी आजच्या दिवसासाठी, बर का? आजच्या दिवसाचा प्रश्न विचारतो मी. बघूया आता तुमचा काय त्याला उत्तर येतंय की रिस्पॉन्स काय देतात. आज सकाळी झोपेतून उठल्यापासून मी तुमच्या घरात प्रार्थनेला येईपर्यंतच्या वेळेच्या अगोदर पर्यंत किती जणांनी आज माझं नाव घेऊन प्रार्थना केली? आजच्या दिवसाचं, मागच्या नाही. आम्ही माग केली किंवा 5-6 दिवसापूर्वी केली ते नाही. आजचा नवीन दिवस देव बाप्पांनी दाखवला ना. आज किती जणांनी माझं नाव घेऊन, देव बाप्पा जे सेवक आमच्याकडे प्रार्थनेला येतात त्यांना तो आशीर्वाद दे, त्यांच्याद्वारे तू आम्हाला अधिक अधिक सामर्थ्याने भरत जा आणि वचन सेवा करताना तुझ्या दासाला भरपूर तू सहाय्यता कर.
प्रियांनो, देवाच्या दासासाठी प्रार्थना करायची म्हणजे काय माहिती का? देवाच्या दासाला शारीरिक हे देईन, शारीरिक ते दे कधीच मागू नका. देवाने या गोष्टीला प्रतिबंध लावलेला आहे. म्हणून एक वचन बायबल मध्ये ठेवलंय प्रभूंनी. काय ठेवलंय बघूया जरा आपण. मत्तई शुभवर्तमान, जो पण विचारीन ना ते लगेच पुरावा. देव बाप्पाच्या आत्मेजवळ विचार आला ना लगेच पुरावा आहे वचनाचा. देवाचा आत्मनिष्ठ विचार सांगतो, वचन दाखवित नाही असं करतच नाही. सेवकासाठी फक्त आत्मिक गोष्टीची मागणी करणं हे विश्वासणाऱ्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्याचा पुरावा आपण पाहूया. 6वा अध्याय मत्तई शुभवर्तमान 33वे वचन. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. तीही तुम्हा सर्व मिळतील. ती कोणती गोष्ट आहे? शारीरिक गोष्टी. शारीरिक गोष्टी देव बाप्पाने विनामूल्य विश्वासणाऱ्याला पण द्यायचं ठरवलंय आणि सेवकाला पण द्यायचं ठरवलंय. पण विश्वासणाऱ्यांचं आद्य कर्तव्य सेवकाच्या प्रती हे असलं पाहिजे, सेवकाला सेवा आत्म्याने आणि खरेपणाने करता आली पाहिजे. आत्म्याचं संजीवन सेवकाच्या मुखातून देवासाठी प्रगट झालं पाहिजे. आज बघा नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आता बरेच दिवस लोटलेत. आज काही सेवकांनी गुप्तरित्या प्रार्थनेमध्ये देव बाप्पाला म्हटलं असेल, या वर्षी देव बाप्पा आत्म्याचं संजीवन भरपुरीने पाठव, भरपुरीने येऊ दे, अनेक विश्वासणारे तुझ्या राज्यात येऊ दे. या गोष्टीचं मागणी केली असेल. प्रियांनो, सेवकाला कळतं कोणती गोष्ट देव बाप्पाच्या चरणासमोर मागावी. जे आत्म्यामध्ये आहेत ना त्यांनाच या गोष्टीची जाणीव होती. जे आत्म्यामध्ये नाहीत ना, मग ते शारीरिक, मला नवीन वर्षात हे देन, मला ते दे, माझं असं कर आणि माझं तसं कर, ते तर देवबाप करणारच आहे. त्याला जे करायचंय ते तुम्ही नाही मागितलं तरी देवबाप ते करणार आहे. पण देवबाप काय करेल ना ते देवबाप बोलत नाही, करून दाखवतो. म्हणून सेवकासाठी जेव्हा पण प्रार्थना करायची झाली ना, त्यांची सेवा आशीर्वादित व्हावी यासाठी विशेष करून प्रार्थना करायची. तुम्ही जर ही प्रार्थना केली ना, तुम्हाला पण आत्मिक गोष्टी देवबाप देणार आणि तुमच्या शारीरिक गरजा ज्या काही आहेत ना त्या गरजा देवबाप तुमच्या तृप्त करणार. खाली त्या वचनात सांगितले ना, त्याबरोबर ही सर्व तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्हाला जे काय आवश्यक आहे ते देवबाप तुम्हाला देईल. पण तुम्ही सर्वात उत्तम देवाला खुश करणारा शब्द बोलले म्हणून देवबाप तुमच्या शब्दाकडे लक्ष देईल. प्रियांनो, सेवकासाठी प्रार्थना करण्यामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद येईल. मी नेहमी सांगतो तुम्हाला, कोणत्याही सेवकासाठी तुम्ही दिवसभरातून एकदा तरी प्रार्थना करा. एका सेवकासाठी नाही म्हणलो मी, रोज एक सेवकासाठी जर तुम्ही प्रार्थना केली ना, 30 दिवस जर विश्वासाने तुम्ही 30 दिवसामध्ये 30 सेवकांसाठी थोडक्यामध्ये प्रार्थना केली ना, बघा तुम्हाला पुढच्या महिन्यात देवबाप काय दाखवितोय. प्रियांनो, करावा लागता अगोदर, तेव्हा देवबाप देतो. अरे यांनी केलंय बर का, श्रम घेतलेत, कष्ट केलेत, यांचे श्रम वाया नाही गेले पाहिजे, काही ना काही आशीर्वाद येतो. आता तुम्ही इथं बसलात, हे काय आहे तुमचं? इथं बसलात का नाही? तुम्ही म्हणता येईल ना तुम्हाला की आम्ही बसलोत म्हणून? तुम्ही म्हणू शकता का नाही आम्ही बसलो नाही ब्रदर इथं? हे जे बसणं आहे ना तुमचं, हे श्रम आहेत तुमचे. काय तुमचे, तुम्हाला जरी याची माहिती नसेल, जाणीव नसेल, पण देव बाप्पाच्या नजरेमध्ये तुमचं बसणं हे श्रम आहे. आणि या श्रमाचा मोबदला तुम्हाला मिळणार हे देव बाप मान्य करतो. सेवकाला पण, सेवक आलाय ना तुमच्या घरापर्यंत, सेवकाचं काय आहे? श्रमच आहेत ना. सेवकाने घर सोडलं नसतं तर सेवक आला असता का या घरामध्ये?
सेवक इथं आलात ते त्याचे श्रम आहेत. तुम्ही प्रार्थनेला बसलात हे तुमचे श्रम आहे. म्हणून आपल्या श्रमाच्या प्रक्रिया जरी वेगळ्या असल्या पण देवबाप याला श्रम हेच नाव देतो. आणि जे प्रभूमध्ये श्रम घेतात त्यांच्यासाठी प्रभूने एक आनंदाचा, उत्साहाचा, जल्लोषाचा शब्द बायबलमध्ये ठेवलाय. तो आपण वचनातून पाहूया. पहिले करंतीकर 15वा अध्याय 58वं वचन. बघा श्रमाविषयी काय म्हणतोय प्रभू. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. आहेत ना तत्पर तुम्ही. मी आल्यावर म्हणले का तुम्ही मला, ब्रदर आज आम्हाला फार कंटाळा आलाय किंवा आज आमचं मन करी नाही, आज आमचा मूड नाहीये प्रार्थनेला बसण्याचा, म्हणले का? म्हणून तिथं शब्द दिलाय प्रभूच्या कामामध्ये अधिक आणि अधिक तुम्ही तत्पर असा. जर तुम्ही तत्पर आहात तर तुमचे श्रम वाया जातील का? प्रियांनो, तुम्हाला आशीर्वाद मिळणार. फक्त देवबाप जो आदेश देतो ना वचनापासून स्वतःला कधी वेगळं ठेवू नका, एवढा एक शब्द जर अखिल पृथ्वीवरच्या विश्वासणाऱ्यांनी मान्य केला ना प्रियांनो, एक प्रक्रिया काही अंशी बोलण्याची काही जणांच्या मनातून कमी होईल. कोणती प्रक्रिया कमी होईल? आज बहुसंख्य जण सेवक पण आहेत त्याच्यामध्ये, विश्वासणारे तर आहेतच आहेत, पण सेवक गणांची पण वर्णी त्याच्यामध्ये लागलेली आहे. ते काय करतात? दुसऱ्या सेवकाला फोन करतात, माझ्यासाठी प्रार्थना करा. मग सेवकाला आत्म्यानं दाखवलं ना कशासाठी करायची, मग सेवक म्हणतात कशासाठी प्रार्थना करायची. मग जो फोन करणारा आहे तो सांगतो अशा अशा गोष्टीसाठी प्रार्थना करा. आम्ही जर वचनामध्ये सबळ आणि भक्कम झालो ना प्रियांनो, देवाचा आत्मा आम्हाला या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेन. आमच्यामध्ये जर सामर्थ्य आलं ना, कोणतं सामर्थ्य असलं पाहिजे, देवाने आम्हाला कोणतं सामर्थ्य द्यायचं ठरवलंय ते पण वचनातून बघूया. दुसरे तिमोथेय 1 अध्याय 7वं वचन. हे आमच्या जवळ असलं पाहिजे. दुसरे तिमोथेय 1 अध्याय 7वं वचन. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. संयमाचा आत्मा दिलाय. आमच्या जवळ देवाने भित्रेपणाचा आत्मा ठेवलेला नाही. ज्याच्या जवळ थोडा का होईना भित्रेपणाचा अंश गुण आहे ना, त्याला भीती वाटणार आणि तो दुसऱ्याला फोन करून प्रार्थना करून घेणार. पण जर आमच्या जवळ संयमाचा, प्रीतीचा, सामर्थ्याचा आत्मा असला ना, तो आत्मा म्हणन माझं कवच तुझ्या भोवती, तुला काय भिण्याची काय गरज नाही. आम्हाला दुरावल्यासारखं, एकटेपणासारखं केव्हा वाटतं माहितीये प्रियांनो? जेव्हा आम्ही वचनामध्ये व्यवस्थित नसतो ना, तेव्हा आम्हाला जाणीव होती. हे पवित्र शास्त्र देण्याचा देव बाप्पाचा फार मोठा मनोरथ आहे आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी. पण देवाच्या आत्म्याला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा देवाचा आत्मा सांगन हे पवित्र शास्त्र देण्यामाग माझा काय हेतू आणि उद्देश आहे. बायबलमध्ये आणखी एक शब्द बघू. आता हा शेवटचा शब्द, याला थोडस आपण फोडून सांगितल्यावर लगेच मी या ठिकाणी थांबणार आहे. काढूया मत्तेय शुभवर्तमान 22वा अध्याय 14वं वचन. मत्तेय शुभवर्तमान 22वा अध्याय 14वं वचन. बोलावलेले बहुत आहेत पण निवडलेले थोडके आहेत. का बरं देव बाप्पाने वचन ठेवलंय? बोलवलेले बहुत आहेत, निवडलेले थोडे. निवडलेले का बोलवलेल्यांसारखे केले नाही? देवाला भीती वाटत होती का निवडलेल्यांना बोलवलेल्यासारखी संख्या वाढवायची? निवडलेल्यांची संख्या का कमी केली?
बोलवलेल्यांची संख्या का मोठी केली? पण आज हर एक विश्वासणारा स्वतःला निवडलेलाच स्वतःला म्हणतोय, तो बोलवलेला म्हणून स्वतःला मान्यच करीत नाही. तो आहे किंवा नाही याची त्याला गॅरंटी खात्री नाही, पण तो मुखाने तर बोलतोय ना, मी निवडलेला आहे. देवाने सर्वांसाठी बोलवलेल्यांची संख्या जर मोठी आहे, तर निवडलेल्यांची पण संख्या देव बाप्पाने मोठी का नाही केली? केला का कधी या वचनाचा विचार? पवित्र आत्मेला या वचनातून काय सांगायचं आहे, कोणता विचार प्रगट करायचा आहे, किंवा देव बाप्पाच्या आत्म्यामध्ये कोणता विचार या वचनासाठी आजच्या समयाला पवित्र आत्म्याने ठेवलाय? प्रियांनो, निवडलेल्यांची संख्या का कमी माहिती का? कारण निवडलेला नेहमी देवाच्या अनुशासनामध्ये राहण्यासाठी सज्ज असतो. बोलवलेल्यांची संख्या जादा आहे, परंतु त्यांच्याविषयी देव बाप्पाने जे प्रयोजन ठेवलंय ते थोडं वेगळं ठेवलंय. बोलवलेले देवाची हर एक इच्छा पूर्ण न करण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात, म्हणून त्यांची संख्या जादा आहे. निवडलेल्यांची संख्या जादा का नाही? कारण ते देवाच्या अनुशासनामध्ये सतत स्वतःला ठेवण्याची प्रक्रिया करतात. प्रियांनो, जे कठीण दिवस आता ही खाली चाऊल सुरू झालेली आहे, कठीण दिवसाची पुस्तकाच्या भाषेप्रमाणे प्रस्तावनेचं पान आम्ही फक्त सध्या पाहत आहोत. कठीण समय तर अजून खूप येणार आहेत. अजून खूप कठीण समयाला आम्हाला बघायचं आहे. म्हणून देव बाप्पाने निवडलेल्यांसाठी फार कठीण दिवस, कठीण समस्या त्यांना या भूतलावर निवडलेल्यांसाठी देव बाप्पाने ठेवल्या नाही, पण बोलवलेल्यांसाठी अशी प्रक्रिया देव बाप्पाच्या आत्म्याने व्यक्त केली नाही. आता आपण ते वचन वाचणार नाही, पण त्याचा रेफरन्स मी सांगतो. तुम्ही जेव्हा संदेश डाउनलोड होऊन तुमच्यापर्यंत येईल त्यावेळेला जर वाचलं तर चालेल, किंवा तुमच्या ध्यानात जर राहिला रेफरन्स तर त्यावेळेला तुम्ही वाचा. मत्ते 24 अध्याय 22 वचनामध्ये सांगितलंय, निवडलेल्यांची संख्या देव बाप्पाने कमी केली आहे, त्यांचे दिवसही कमी केलेत. त्यांना पृथ्वीवरून देवबाप लवकर काढून घेणार आहे. प्रियांनो, ही प्रक्रिया किंवा या गोष्टी वचनाचा दुष्काळ पडण्या अगोदर पर्यंत देवबाप काही ना काही निवडलेल्यांसाठी करणार आहे. कारण जेव्हा वचनाचा दुष्काळ पडेल ना, तेव्हा वचन कोणाजवळ नसणार आहे. आज सेवक येतोय ना, होतं का माहिती ताई मी येणार आहे? नव्हतं माहिती. आज सेवक येतोय ना बिना सांगता. काही जण फोन करून येतात, काही जण बिना सांगता येतात. जसा आत्मा ज्या सेवकाला जसं लीड करतोय तसा सेवक वागतोय. पण दुष्काळ जेव्हा पडणार आहे तेव्हा ना सेवक येणार आहे ना तुमच्याजवळ बायबल असणार आहे. त्या समयाच्या अगोदर किंवा त्या समयामध्ये निवडलेल्यांसाठी जे दिवस देव बाप्पांनी कमी केले आहेत ना, त्यांचे दिवस कमी केले आहेत, ते दिवस त्या ठिकाणी देवबाप प्रगट करण्याचा पूर्ण निर्धार करील. देव बाप्पाने बायबल मध्ये आमोस 8 अध्याय 11 वचन ठेवलंय ना. परमेश्वर म्हणतो, पाण्याचा नव्हे अन्नाचा नव्हे तर वचनाचा दुष्काळ पडेल. ते वचन जेव्हा या भूतलावर आम्ही प्रत्यक्षरित्या पाहू ना, त्यावेळेस देवबाप आपल्या वचनाप्रमाणे निवडलेल्यांसाठी काही गोष्टी करणार आहे. पण आता तो वचनाचा दुष्काळ कधी येईल हे आम्हाला सांगता येणार नाही. पण आता कठीण दिवसाला या भूतलावर देव बाप्पाने प्रारंभ होऊ दिलेला आहे. आज सेवेसाठी केलं जात आहे ना आडखळण. पहिले जसे राजरोसपणे कुठं पण जाऊन सुवार्ता सांगता येत होती,
काही पण करता येत होतं. आज येते का तसं करता? येतंय का आज करता? काही जण तर म्हणतात सेवेलाच जाऊ नका. सेवेला नाही गेलं तर चांगलं राहील. तुम्ही आपल्या घरातच वाचन करा, प्रार्थना करा, सर्व काही करा. प्रियांनो, देवाचा आत्मा कधी शांत बसणारा आत्मा नाही. ज्या देवाने घडवलंय ना, तो देवबाप आपली प्रक्रिया या भूतलावर ज्या समयापर्यंत ती प्रक्रिया येत नाही, त्या प्रक्रियेपर्यंत पृथ्वीच्या पाठीवर एक जर सेवकाने कुठेही सेवा केली ना, वचनाप्रमाणे देवबापाने आपलं वचन पूर्ण केलं. देवबाप बघा, पृथ्वीच्या पाठीवर या समयाला कित्येक ठिकाणी सेवक सेविका ब्रदर वचनातून परिवारांना चर्चमध्ये किंवा हॉलमध्ये वचनातून सांगत असतील, किंवा कुठं ओपन मीटिंग चालली असेल ग्राउंडवर, तिथं देवबाप बोलत असन. आत्मा एकच आहे, पण त्याच्या बोलण्याच्या प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. प्रियांनो, देवाचं कार्य देवबाप येईपर्यंत थांबणार नाही. वचनाचा दुष्काळ जेव्हा पडन ना, तेव्हा ज्यांनी वचन आत्मसात केलेत ना, ज्यांच्या हृदयात वचन आहेत, ते वचन त्यांच्या त्या समयामध्ये अन्न असणार आहे. एक वचन जर वाचलं तर त्यांचा कदाचित नाश्ता होईल. सांगता येत नाही काय होईल त्या समयामध्ये. म्हणून वचन आत्मसात करणं, वचन पाठांतर आमचे केव्हा होतील? आम्ही जर नेहमी बायबल वाचलं. म्हणून तुम्हाला मी सांगितलंय वारंवार, नवीन करार ध्यान देऊन वाचत राहा. नवीन कराराकडे जास्त लक्ष द्या. कारण येशू ख्रिस्ताने जी शिकवण आम्हाला शिकवली ना, ती शिकवण आमच्या हृदयामध्ये थोडी तरी 30 पट का व्हायना असली पाहिजे. 60 पट जरी नाही साठवता आली तुम्हाला हरकत नाही, पण 30 पट का व्हायना येशू ख्रिस्ताची शिकवण, येशू ख्रिस्ताची आज्ञा तुमच्या हृदयात असली पाहिजे. आणि ही आज्ञा तुमच्या हृदयात येण्यासाठी तुम्ही रोज कमीत कमी एक अध्याय नवीन कराराचा वाचणं गरजेचं आहे. पण असा वाचा, पुढं पाठ आणि मागचा पाठ असं वाचन करू नका. एक जरी वचन तुमच्यासाठी त्या अध्यायातलं आशीर्वादित झालं ना, समजून घ्यायचं देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला. न तर अख्खा अध्याय वाचलं, काहीच नाही भेटलं, या काही वचनातून आणून नाही भेटलं, जल्लोष नाही आला, उत्साह नाही आला, मग काय तुम्ही वाचन केलं? एक वचनातून तरी देवाचा आत्मा तुमच्याशी बोलन. एक अध्यायातून एक पॅरेग्राफ जर तुम्ही वाचण्याचं ठरवलं तर ते एक पॅरेग्राफ मधून देवबाप एक तरी वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करेल. आणि तुम्ही जर ठरवलं शेवटची स्टेज, मला एकच वचन वाचायचंय, मी एक वाचनाच्या पुढे जाणारच नाही, देवबाप त्या एका वाचनातूनही तुम्हाला काही ना काही द्यायला समर्थ आहे. देवबाप तुम्ही काही करा देवासाठी, देव तुमच्यासाठी काही करतो का नाही याची प्रतीती पहा. आणि ही जागृती अंतिम समयात व्हावी म्हणून आजही सेवक आपल्यापर्यंत येत आहे. प्रियांनो, या समयामध्ये गहाळ राहू नका. झोपेतून उठण्याचा समय आलाय. आता झोपेतून उठलंच पाहिजे. कारण आम्ही जर झोपेत राहिलो ना प्रियांनो, तर आम्ही आत्मिक आशीर्वादाला गमावणारे होऊ. म्हणून देवबाप्पाची इच्छा नाही की माझ्या विश्वासणाऱ्यांनी झोपेमध्ये राहावं. झोपेतून उठा, कारण आता तुम्हाला आशीर्वाद देण्याच्या प्रक्रियेसाठी देवबाप रेडी झालाय. तुम्ही तयार आहात का? म्हणून प्रियांनो, पवित्र शास्त्र हा तुमचा श्वास आहे. या पवित्र शास्त्राला रोज वाचण्यासाठी स्वतःला तयार करा. आत्म्याला भोजन द्या. आता भोजन जेवलो ना आम्ही, जेवलो की नाही? मी पण जेवलो. शरीराला भोजन दिला आम्ही, आत्म्याला भोजन हे लागतं. आत्मा फक्त याची अपेक्षा करतो. आणि आमचा आत्मा जर सदृढ असला ना प्रियांनो, आमचं सगळं शरीर सदृढ राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून योग्य त्या मार्गाने चालण्याची, योग्य ते निर्णय घेण्याची सर्व प्रक्रिया सांगणारे अंतिम समयामध्ये सेवक आहेत.
पण ते सेवक आहेत ते जे आत्म्याने सेवा करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. जे आत्म्याच्या सेवेमध्ये नाहीत प्रियांनो, ते काय करतात मला माहिती नाही. म्हणून देवबाप माझ्या मुखातून प्रत्येक वेळेला जो पण विचार, जे पण वचन तुमच्यासाठी आणतोय, त्यातून तुम्हाला एक नवीन आशीर्वाद देवबाप देण्याची प्रक्रिया ठेवतो. म्हणून आजच्या या छोट्याशा वाचनातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहू, मग आपण प्रार्थना करू. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई हो, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुद्र को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला हो, समुद्र को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला, जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है। प्रेरणाताई आपल्यासाठी शेवटची प्रार्थना करतील. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराचे बाप्पा. आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराचे बाप्पा, इथून पुढचा वेळ काय समय मी तुझ्या हातात देते ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्त बाप्पा, या रात्रीच्या समयला बाप्पाची भक्ती झाली ईश्वराच्या. तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. हो ईश्वर बाप्पा, ईश्वराच्या बाप्पाचे वचन ऐकलं ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू इथे बसले प्रत्येकाला बोलव ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्त बाप्पा, वचन सांगत असताना पाळायचे माझ्या मुखातले शब्द त्यांची नसतो तर बाप्पा तुझी होती ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतो जिथे दोघी किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. ओ प्रभू ख्रिस्ता, आमचा विश्वास आहे बाप्पा तू आमच्यात उपस्थित आहे ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा, हा संदेश प्रत्येकास ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा करू दे. हो ईश्वराच्या बाप्पा, या वचनाद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा ईश्वराच्या बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, आमच्या सर्वांच्या द्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा. हो ईश्वराच्या, गीत स्तुती आराधना तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर ईश्वराच्या बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्त बाप्पा, पाळी साहेबांसाठी प्रार्थना करते ईश्वराच्या बाप्पा. तुझी वचन सेवा करत असताना बाप्पा ज्ञान बुद्धीच्या आतुर्याने तू त्यांना भर ईश्वराच्या बाप्पा. त्यांच्याद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरवले जा ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्ता, त्याचा वापर तो जे आपल्या राज्याच्या वाढीसाठी करून घ्या आणि हो दे तुझ्याच नावाचं गौरव. इथं बसल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्त बाप्पा, आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करते ईश्वराच्या बाप्पा. बाप्पा, काम करत असताना त्यांच्या सोबती तू राह ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, जाण्यानं तू आशीर्वादित कर बाप्पा. त्यांच्या भोवती तुझ्या दिवसाचं कुंपण असू दे बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, मम्मीसाठी प्रार्थना करते ईश्वराच्या बाप्पा. तिचा उद्याचा प्रवास तू सुखाचा कर ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, तिच्या सोबती तू राहा ईश्वराच्या बाप्पा. अडचणीपासून सर्व सैतानी गोष्टींपासून बाप्पा तिचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू.
हो ईश्वराजा बाप्पा आईसाठी प्रार्थना करते उत्तम आरोग्य तू दे ईश्वराजा बाप्पा तुझ्या ज्ञानात भयात आणि सन्मार्ग बाप्पा तिला तू चालव हो ईश्वराजा बाप्पा सर्व अडचणीपासून सर्व संकटांपासून तारण करतो उद्धार करता रक्षण करतो हो ईश्वराजा बाप्पा आम्ही शाळेत जात असताना आम्हाला लागणारी बुद्धी चातुर्य बाप्पा तू दे हो ईश्वराजा बाप्पा तुझे दूरचं कुंपण आमच्या भोवती असू दे ईश्वराजा बाप्पा ओ प्रभू ख्रिस्ता दिदीसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा सर्व अडचणीपासून सर्व सैतानिक गोष्टींपासून वाईट विचारांपासून बाप्पा तिचं तारण करता उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराजा बाप्पा जाणे तो आशीर्वादित कर ईश्वराजा बाप्पा आणि होरी तुझ्याच नावाचा गौरव हो ईश्वराजा आमचे नातेवाईक आमचे आपतेष्टातले लोक यांच्या सर्वांसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा ओ प्रभू ख्रिस्ता तुझं वचन प्रत्येकाला समजण्याचं बुद्धी चातुर्य तू दे ईश्वराजा ओ प्रभू ख्रिस्ता सर्वांचा तारण करता उद्धार करता आणि रक्षण करता तो हो ईश्वराजा या रात्रीच्या समयला बाप्पा जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर जे आजारी असतील ईश्वरच्या नाव त्यांचा तो आजार बरा कर आणि होली तुझ्याच नावाचा गौरव ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा तू म्हणतोस मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल ईश्वराजा बाप्पा ओ प्रभू ख्रिस्ता आम्ही प्रार्थनेद्वारे जे काही मागितले ईश्वराजा बाप्पा ते मिळाले याचा आम्ही विश्वास ठेवतो ही छोटीशी प्रार्थना प्रार्थना प्रभू यीशू ख्रिस्त याच्या गोडन प्रयत्नात केली म्हणून पित्यात येईल आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर जय जय प्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही चुकून सोडले आहे तसेच आमच्या आम्हाला सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे आमेन. प्रभू यीशु रक्त की जय. प्रभू यीशु रक्त की जय प्रभू यीशु रक्ताचा जय जयकार असो आमेन. आमेन. बंद कर बाळा.